हरे कृष्णा. हरे कृष्ण. आपण समजून घेऊया की जेव्हा नाग स्त्रियांनी अशा पद्धतीने स्तुती केली भगवान यांची आणि त्यांच्या चरणी प्रार्थना केली आर्तभावनेने आणि ती सगळी जी प्रार्थना आहे ती ऐकून भगवान जे आहेत तर ते संतुष्ट झाले आणि त्याचबरोबर त्यांनी मान्यही केलं नागपत्नींनी की त्यांची जशी आज्ञा आहे त्याप्रमाणे ते कार्य करतील. मग त्यावेळेला श्रीकृष्णाने काय केलं, यमुनेचा डोह सोडून त्या कालियासह त्यांना रमणक नावाचा पर्वत आहे तर तिकडं जाण्याची आज्ञा केली. मग त्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं. मग अशा पद्धतीने कृष्णाने एक प्रकारे ही कृपाच केली. मग आता ही जी कृपा केली कृष्णाने तर त्यासाठी कशी प्रार्थना केली नागपत्नींनी, मग ती प्रार्थना आपण समजून घेणार आहोत. मग ती प्रार्थना म्हणजेच काय, कृष्णांची स्तुती आहे किंवा कृष्णांसाठी आळवलेली ती काय आहे, स्तवन आहे, तर ती आपण अभ्यासणार आहोत. मग ह्या कालिय दमन हा 16वा जो अध्याय आहे भागवतातल्या दशम स्कंदातला, तर त्यातल्या 33व्या श्लोकापासून जे आहेत तर त्या नागपत्नींच्या प्रार्थना आहेत, तर त्या आपण आता अभ्यासणार आहोत. हा माताजी येस श्लोक माताजी. नागपत्न्य उवाच ऊचुः न्यायो हि दण्डकृत किल्बिषेऽस्मि तवावतार फलनिग्रहाय रिपोर्सुतानमपि तुल्यदृष्टिः दत्सेदमं फलम फलमेवानुशंसना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण आता समजून घेऊया. नागपत्न्या म्हणाल्या, हे भगवान, या अपराधाला तुम्ही दिलेला दंड निश्चितपणे योग्यच आहे. तुम्ही द्वेषी आणि क्रूर दुष्टांचा विनाश करण्याकरता त्या जगामध्ये अवतरित झाला आहात. तुम्ही आपल्या शत्रूंकडे आणि मुलाकडेही समदृष्टीने तथा निष्पक्षपातीपणाने पाहता, कारण एखाद्या जीवाला दिलेला दंड त्याच्या सर्वोच्च कल्याणासाठी असतो हे तुम्ही जाणता. मग आता इथे काय म्हणतात, नागपत्नी त्यांना शरण आल्या, त्यांनी काय म्हणतात, न्यायो ही दंड असं शब्द आहे पहा. म्हणजे काय की तुम्ही जो योग्य उचित शिक्षा किंवा दंड जो दिलाय तर तो बरोबरच आहे. म्हणजे अपराधाला एखाद्या निश्चित योग्य दंड व्हायला पाहिजे. आणि कालियाने काय केलं तर तो यमुनामध्ये येऊन त्याने काय केलं, यमुनेचं पाणी दूषित केलंय आणि त्यामुळे तुम्ही जे केलं ते योग्यच आहे. म्हणजे अशा द्वेषी क्रूर दुष्टांचा विनाश करण्यासाठीच तुम्ही या जगामध्ये अवतरित झाले आहात. जाणतात भगवान जे आहेत ते का अवतरित होतात याचं प्रयोजन जाणतात नागपत्नी आणि त्या अशा पद्धतीने त्यांची स्तुती करतात आणि ते काय म्हणतात, तुम्ही आपल्या शत्रूला किंवा मुलाला सुद्धा समान दृष्टीने पाहता, म्हणजे भेदभाव करत नाही, म्हणजे सर्वांवर सारखीच कृपा करतात भगवान जे आहेत. आणि मग एखाद्या जीवाला दिलेला दंड सुद्धा त्याचं सर्वोच्च कल्याणासाठी असतो. तर हे तुम्ही जाणता. म्हणजे काय की भगवान यांच्या कृपेमुळंच म्हणजे म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे तर तिच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येतात किंवा एखाद्या म्हणजे घटना घडते अशी की जी अमंगळ आहे, पण ती भगवानांची कृपाच असते एक प्रकारे त्याच्यावर. म्हणजे त्या भक्तासाठी जे सर्वश्रेष्ठ अशी गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे, तर ते भगवान नियोजित करत असतात. आणि अशा पद्धतीनं एखाद्या जीवाला मग दंड म्हणजे आता मिळाला तरी त्याचं सर्वोच्च कल्याण असतं त्याच्यात, म्हणजे भगवानांची ती कृपाच असते एक प्रकारे. तर हे सगळं त्या नागपत्नी जाणतात. म्हणजे भगवान स्वतः तर जाणतात, पण नागपत्नीला पण माहिती आहे आणि म्हणून ते काय म्हणतात की सर्वोच्च कल्याणासाठी असतं तुम्ही जे केलेलं असतं ते. तर हे तुम्ही जाणता असं ते म्हणतात. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांची लीला कशी असते पहा. म्हणजे त्यांनी कालियाला अशा पद्धतीने दंड दिला. पण त्यांनी काय केलं, त्याचा उद्धार केला. म्हणजे एक प्रकारे आपले जे चरण कमल आहेत त्याच्या मस्तकावर त्यांनी ठेवले आणि तिथे त्यांनी नृत्य केलं आणि अशा पद्धतीने काय केलं तर त्याचा उद्धार देखील केलाय पहा. म्हणजे असुर योनीमध्ये भगवान ठेवतात बऱ्याचदा असुरांना, पण त्या असुरांचा वध करून त्यांचं ते एक प्रकारे कल्याणच करत असतात. म्हणजे भगवान कधी भक्त आणि अभक्त किंवा दुष्ट असे जे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये भेदभाव नाही करत, सर्वांवर सारखीच कृपा करतात, सर्वांकडे समदृष्टीनेच पाहतात, म्हणजे पक्षपातीपणा करत नाही. जसा पाऊस असतो तसं सगळीकडे म्हणजे वृक्ष लता वेली तळी सगळीकडे सारखंच पडतो, तसं भगवान यांची कृपा असते.
म्हणजे भगवान सर्वांवर सारखीच कृपा करतात. तर हे कसं समजून घ्यायचं तर पहा, असुरांना सुद्धा भगवान यांनी काय केलं, त्यांचा वध केला आणि असुरांना असुर योनीमध्येच ठेवलं आणि मग अशा असुरांचं भगवान यांच्याशी युद्ध झालं किंवा भगवान यांनी त्यांचा वध केला. मग असे हिरण्यकश्यपू, कंस जे आहेत, रावण, मग त्यांना मुक्ती मिळाली. म्हणजे काय की भगवान यांची ती कृपाच असते त्यांच्यावर, त्यांना अशा असुर अधम योनीमध्ये ठेवलेलं असतं त्यांनी. मग तसं ह्या कालियाला त्यांनी दंडित केलं. पण त्या दंडित करण्यामागे पण त्यांचा उद्देश काय होता? त्याचा उद्धारच होत असतो भगवान यांच्याकडून आणि हीच त्या जीवावरची कृपा असते. आणि अशी कृपा करायलाच भगवान म्हणजे द्वेषी क्रूरदृष्टांचा विनाश करण्यासाठी आणि त्याचबरोबर म्हणजे त्या जीवाचं सर्वोच्च कल्याण करण्यासाठीच भगवान येत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्या जे असे क्रूरदृष्ट असतात तर त्यांचा सुद्धा ते एक प्रकारे उद्धारच करत असतात. अशा पद्धतीनं भगवान सगळ्यांकडं समदृष्टीने पाहतात. म्हणजे ह्यामधून आपण भगवान यांचा जो आहे निष्पक्षपातीपणा हा गुण आहे तर तो आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. जी जी जी. अनुग्रहोऽयं भवतः कृतो हि नो दण्डो सतां ते खलु कल्मषापहः यद्दण्डशु शुकत्वम् अमुष्य देहिनः क्रोधोऽपि तेऽनुग्रह एव सम्मतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्ही आम्हाला दिलेला दंड म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्यावर केलेली कृपाच आहे. कारण तुम्ही दुष्टांना केलेल्या शिक्षेमुळे त्यांच्या हृदयांतरातील सर्व कल्मशे खचितच नष्ट होतात. आमचा पती असलेला हा बद्ध जीव घोर पापी असल्यामुळे त्याला सर्पयोनी स्वीकारावी लागलेली आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर प्रकट केलेला क्रोध म्हणजे तुमचा त्याच्यावर वरील अनुग्रहच आहे हे आम्ही जाणतो. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की अशा पद्धतीनं जेव्हा दंड मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने ती भगवानाची कृपाच असते. म्हणजे दुष्टांना केलेल्या शिक्षेमुळे सुद्धा काय होतं, त्यांच्या हृदयातली सगळी कल्मष निघून जातात, नष्ट होतात. म्हणजे त्यांच्यावर त्यांच्यावर जे काही आवरणं असतात अशी जी भौतिक जी कल्मशांची ती सगळी सगळी नष्ट होतात पहा अनेक जन्मांची जी असतात ती. आणि असा जो आमचा पती आहे तो बद्ध जीव असा घोर पापी आहे म्हणून तर सर्पयोनी मिळाली ना. म्हणजे खालच्या योनीमध्ये स्थान कधी मिळतं, ती भोग योनी आहे आणि मग असा घोर पापी असल्यामुळेच त्याला सर्पयोनी मिळाली. आणि म्हणून तुम्ही प्रकट केलेला क्रोध जो आहे तो पण आमच्यावरचा अनुग्रहच आहे, आमच्यावरची कृपाच आहे. म्हणजे एक प्रकारे भगवान यांच्याकडून अनुग्रहित झाल्यासारखंच आहे पहा. म्हणजे हा भाग आपण समजून घेऊया. म्हणजे भगवान यांची ती कृपाच आहे, खऱ्या अर्थाने आपला उद्धारच आहे, हे जाणतात त्या. आता मध्वाचार्यांनी याच्यावर काय म्हटले की जगामध्ये दुःख भोगणाऱ्या पुण्यवान मनुष्याला भगवान यांनी मला दुःख म्हणून दिलेली शिक्षा म्हणजे वस्तुतः त्यांची माझ्यावरील अहेतुकी कृपाच आहे असं वाटतं. म्हणजे ह्याच्यावरून मध्वाचार्यांचं हे वाक्य आपण लक्षात ठेवूया की एखाद्या दुःखी माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्याकडं भरपूर म्हणजे दुःख असतं असं म्हणजे जो भक्त आहे, पुण्यवान मनुष्य म्हणजे जो भगवानांचा भक्त आहे. म्हणजे तो भक्ती करतो म्हणजे काय करतो, त्याची तपस्या आहे ती भक्ती. नामजप केला आपण, भक्ती सेवेचे प्रयत्न, मग काय करत असतो आपण, पुण्याचं संचय करत असतो, एक प्रकारे पुण्य प्राप्त करत असतो, ते पुण्यकर्म होत असतं. मग असा जो व्यक्ती आहे तर त्याच्या जीवनामध्ये जी दुःख येतात ना तर त्याला भगवान यांनी दिलेली दुःख म्हणजे म्हणजे ती दुःखा स्वरूपातली जी शिक्षा असते तर ती सुद्धा म्हणजे म्हणजे काय आहे तर भगवानांची कृपाच असते. भगवान काय करतात, त्यांचं नाव काय आहे? हरी किंवा हरये नमः असं आपण म्हणतो. तर आपले जे भौतिक आसक्ती आहेत ना त्याचं सगळं हरण करून टाकत असतात भगवान, सगळं हरण करून टाकतात आणि पूर्णतः शरण आपण कसे होऊ यासाठी भगवान या अशा शिक्षा देत असतात वेगवेगळ्या. म्हणून त्यांना हरी म्हटले पहा. हरणार आहे सगळं म्हणजे आपलं सगळं काही हरवून टाकणारे म्हणजे म्हणजे घेऊन टाकणारे, हिरावून घेणारे. पण ते सगळं काही हिरावून घेतात म्हणजे काय घेतात तर आपल्या भौतिक आसक्ती हिरावून टाकतात ते. असे भगवान असतात, आपल्या भौतिक आसक्ती भेदणारे असे भगवान असतात. अशा भक्तांच्या बाबतीत भगवान लीला करतात पहा. आणि ही सुद्धा भगवान यांची त्यांच्यावर कृपाच असते. म्हणजे भगवान यांचं त्यांच्यावर लक्ष आहे म्हणून अशा लीला करतात ना. ह्याच्यातून आपण समजून घेऊ कृपा म्हणजे काय की भगवान यांचं सदैव आपल्या भक्तांवर लक्ष असतं. जसं आईचं पिलांकडे लक्ष असतं तसं भगवान यांचे आपण सुपुत्र सुपुत्री आहेत. तर भगवानांचं सदैव लक्ष असतं अशा प्रिय भक्तांकडं आणि त्यामुळं ते लीला करतात अशा पद्धतीची. आणि ही सुद्धा अहेतुकी कृपाच आहे. म्हणजे म्हणजे
तर अशा पद्धतीचं मध्वाचार्य जे आहे तर ते उद्गार काढतात. म्हणजे काय की ह्याच्यावरून समजून घेऊया आपण की भगवान जे आहेत ते सदैव जेव्हा एखाद्याकडे लक्ष देतील त्याच वेळेत त्याच्यावर कृपा करतील, आणि ती कृपा करण्यासाठी काय करायला पाहिजे आपण? भक्तिमय प्रेममय सेवा. म्हणजे श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय की अ, कृष्ण म्हणजे कृष्ण जे आहेत तर आपण कृष्णांचे भक्त असं लोकांना सांगण्यापेक्षा म्हणजे कृष्णाच्या संतुष्टीसाठी असं कर्म तुम्ही करा की ज्यामुळे कृष्ण तुमच्याकडे आकर्षित होतील आणि कृपा करतील. असं कर्म, अशी सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. मग अशा पद्धतीने श्रील प्रभुपाद आपल्याला मार्गदर्शन करतात ग्रंथामधून. म्हणजे भक्तांना असं मार्गदर्शन करतात. आणि मग असे जे भक्त असतात, जे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, मग ते अत्यंत वेगवेगळे एकापाठोपाठ एक दुःखांना सामोरे जात असतात. तर ती खरं तर भगवानांची कृपाच असते, आपलं शुद्धीकरण असतं ते. आणि म्हणून भगवान काय करतात, त्यांना अशा पद्धतीच्या दुःख जे आहे तर ते प्रदान करत असतात, आणि त्याद्वारे भौतिक बंधनातून त्यांची एक प्रकारे मुक्तता, भौतिक आसक्तीतून मुक्ती त्यांना देत असतात. त्यांची मुक्तता होत असते त्यामुळं. आणि आध्यात्मिक स्तरावर असे भक्त उन्नत होत असतात, आणि ती अशी कृपाच असते भगवान यांची. मग आता जे असे लोक असतात म्हणजे की भगवान यांनी शिक्षा दिली त्यांना, म्हणजे अशी दुःख वेगवेगळी दिली त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, पण ते भगवान यांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा न करता भगवान यांचा मत्सर करत राहतात, वैरभाव बाळगण्याची प्रवृत्ती. म्हणजे असं कशाला केलं कृष्णाने, मग माझ्याच बाबतीत असं का करतात, मग मलाच प्रत्येक वेळी हे दुःख भोगावं लागतं. म्हणजे भगवान यांना दुसरं कोणी मिळत नाही का, माझ्या जीवनात इतकी का अडचणी. अशा पद्धतीने जर प्रयत्न केला तर आपण स्वतःला कुणीतरी मी म्हणजे स्वामी समजतोय ना, पण खरं तर भगवान स्वामी आहेत. म्हणजे आपण इथे हा भाग समजून घेतला पाहिजे. की आपलं कसं होतं की आपण मी, माझं, मला, हं, आणि हा जो मी पण आहे ना आपला, जिथे तिथे येतो. मग आपल्या हृदयामध्ये हे जे षड्रिपू आहेत तर हे इतके वास्तव्य करत असतात, म्हणजे इतक्या जन्मांपासून, की हे सहजासहजी नष्ट होणं अवघड आहे. आणि यासाठी भगवान प्रसंग घडवत असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या शिक्षा किंवा अशा पद्धतीच्या दुःखांना सामोरं जायला लागत असतं. पण ही आपल्यावर कृपाच असते भगवान यांची. पण हे समजून न घेता जर आपण अशा पद्धतीने दूषणं दिली भगवानांना आणि त्यांच्याविषयी म्हणजे अशा पद्धतीचा वैरभाव बाळगला, तर आपल्या हृदयात भगवान यांच्याविषयी प्रेम उत्पन्न होईल का? बिलकुल नाही. म्हणजे हृदयात जर सगळे अनर्थ भरलेले आहेत, तर मग तिथे प्रेम होईल का उत्पन्न? मग आपण द्वेषच करतो. जिथं मी, माझ्या जीवनात, मला, असे शब्द येतात किंवा मी पण येतो, म्हणजे मलाच दुःख देतात, माझ्याच वाट्याला मलाच हे सगळं का मिळालं? भगवानांना एवढी म्हणजे इतके सगळे म्हणजे ह्या अ, विश्वामध्ये लोक आहेत, मग त्यांना का नाही देऊ केलं त्यांनी हे दुःख? असं जेव्हा वाटतं मी, मला, माझं, तेव्हा आपण स्वतःला स्वामी समजतो आणि भगवान यांच्यापेक्षा कोणी वेगळे समजतो. आणि ह्या खोट्या अहंकारामुळं आपण हे सगळं समजत असतो. आणि मग जेव्हा आपण स्वतःला स्वामी समजतो, तेव्हा स्वामित्वाची भावना आली, म्हणजे इथं हे सगळे दोष आले आपल्यामध्ये. हे षड्रिपू तिथं आहेतच उपस्थित. आणि मग त्यावेळेला भगवान यांच्याविषयी आपल्याला प्रेम वाटेल का? बिलकुल नाही. आपण त्यांच्याविषयी द्वेषच करू. त्यांच्याविषयी वैरभावच बाळगू. आणि मग अशा वैरभावाने जेव्हा एखादा व्यक्ती विचार करतो, तर त्याला भगवान हे कधी समजू येत नाहीत किंवा भगवान यांच्याविषयी तो जाणू शकत नाही किंवा त्यांच्या कृपेस पात्र होऊ शकत नाही. पहा म्हणजे भगवान यांनी संधी दिलेली असते अशा पद्धतीनं त्याच्यावर कृपा करून. पण त्याला त्या संधीचा त्याला लाभ करून घेता येत नाही, किंवा अशी जी संधी आहे तर ती समजून घेऊन भगवान यांची कृपा जी आहे तर ती त्याला अनुभवता येत नाही. आणि यासाठी कोण हवेत? आपल्या जीवनामध्ये गुरु हवेत. गुरूंचं स्थान ह्यासाठी महत्वाचं आहे. आणि गुरु काय करतात? आपल्याला मार्गदर्शन करतात. तिथे शास्त्रांचं प्रमाण देतात, शास्त्रांचे दृष्टिकोन देतात, शास्त्राचं ज्ञान देतात. आणि त्याद्वारे काय करत असतात? आपल्याला अशा प्रसंगी कशा पद्धतीनं आपण समभावामध्ये राहायचं आणि भगवान यांची जी कृपा प्रसाद आहे, तर म्हणजे प्रत्येक आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे कृपा प्रसाद आहे. आपलं खरं तर ह्याच्यापेक्षा घोर पापी होतो. पण आपल्याला भगवान यांची कृपा मिळाली आणि त्यामुळे खूप मोठं काहीतरी घडणार होतं, त्यापेक्षा छोटंसंच म्हणजे अशा पद्धतीनं घडलंय, असा भाव ठेवून जेव्हा आपण समभावाने प्रत्येक गोष्टीकडे पाहायला लागतो, तर त्यावेळेला काय होतं, तर आपण भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये अजून पुढच्या स्तरावर जाऊ शकतो. म्हणजे काय, की आपल्याला गुरु जे असतात, तर ते आपल्याला हे मार्गदर्शन करतात आणि त्याद्वारे त्यांनी दिलेल्या ज्ञानाद्वारे आपण स्वतःला म्हणजे आपली स्वतःला मानसिक
आणि बौद्धिक म्हणू आणि आपण आध्यात्मिक स्तरावर स्थिर ठेवून भगवानाच्या सेवेमध्ये स्वतःला गुंतवून ठेवू शकतो आणि यासाठी गुरूंचं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. पण ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाहीत, तो असंच समजेल, की अशा पद्धतीनं भगवान यांनी माझ्याच बाबतीत का केलं? आणि मग तो वैरभाव बाळगेल, द्वेष बाळगेल भगवान यांच्याविषयी. मग असा व्यक्ती अपयशी ठरेल. म्हणजे ह्याच्यातून आपण हा भाग समजून घेतला, की एखाद्याच्या जीवनामध्ये गुरूंचं महत्व किती आहे. म्हणजे गुरु आपल्याला हे सगळं जे आहे ते ज्ञान देतात आणि आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतात आणि मग गुरूंच्या माध्यमातून आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो आणि श्रीकृष्णांची सेवा करू शकतो आणि श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी आपल्याला गुरु घेऊन जातात आणि हे गुरूंचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. अन्यथा पहा, आपल्या हृदयामध्ये जर हे सगळे अनर्थ आहेत, हे सगळे आणि मग हे अनर्थ असतील, तर आपल्या हृदयात प्रेम कुठून निर्माण होईल? म्हणजे कृष्ण प्रेम निर्माण होईल का? बिलकुलच नाही. कृष्णांविषयी प्रेम निर्माण होईल का? बिलकुलच नाही. जोपर्यंत तिथे अनर्थ आहे ते सगळे. कृष्णांचा आपण द्वेषच करू. मग कृष्णांचा जर आपण द्वेष करू, तर कृष्ण आपल्यावर कृपा करतील का? हा भाग आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आपल्या हृदयातला म्हणजे हे अनर्थ जोपर्यंत त्यांची निवृत्ती होत नाही, तोपर्यंत कृष्ण प्रेम नाही आपल्या हृदयात निर्माण होऊ शकत. आपल्यामध्ये जोपर्यंत स्वामित्वाची भावना आहे, अहंकाराची भावना आहे, मीपणा आहे, हं, आपण स्वतःला कोणीतरी कृष्णांपेक्षा वेगळे समजतोय, तोपर्यंत आपलं म्हणजे हे सगळे षडरिपू पण आपल्या जे घर करून बसलेत अनेक जन्मापासून आपल्या हृदयामध्ये, ते निघून नाही जाऊ शकत, नष्ट नाही होऊ शकत. आणि मग कृष्णप्रेम कसं निर्माण होईल आपल्या हृदयामध्ये, हो की नाही? आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे, की आध्यात्मिक गुरूंच्या छत्रछायेखाली राहिलं पाहिजे. ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात, योग्य ज्ञान देतात आणि कृष्णांच्या चरण कमलांशी ठेवतात आपल्याला. म्हणजे त्यांच्या चरण कमलांशी किंवा त्यांच्या छायाचित्राखाली सदैव आपण जेव्हा राहतो गुरूंच्या, तेव्हा ते आपल्याला चरणकमलांशी जोडलेलं ठेवतात आणि हे आपल्या जीवनामध्ये गुरूंचं महत्व आहे आणि ह्यासाठी असे जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत, तर पण जी आहे ती मिळवू शकतो पहा. म्हणजे ह्यात ह्यात आपण फरक समजून घेतला, नाहीतर सामान्य जीवनात आपण काय केलं असतं, दूषणं दिली असती. असंच असंच का करतात, तसंच का करतात, असं म्हटलं असतं. भगवान म्हणजे भगवान यांना सगळं दुःख द्यायला, सगळा त्रास द्यायला मीच का मिळाले, असा विचार केला असता आपण. म्हणजे असं सामान्य व्यक्ती विचार करतो. मग त्याच्यामध्ये ती स्वतःमध्ये स्वामित्वाची भावना असते किंवा त्याच्यामध्ये ती द्वेषभावना असते. म्हणजे त्याचं स्वतःवरच प्रेम आहे. स्वतःविषयीच म्हणजे केंद्रित झालेले आत्मकेंद्रित विचार आहेत. मग असा व्यक्ती कधी भगवत कृपेस प्राप्त होऊ शकत नाही. तो अपयशी ठरतो आणि यासाठी गुरूंचं आपल्या जीवनामध्ये आगमन होणं आवश्यक आहे आणि गुरुचरणी आपण जाणं आवश्यक आहे. म्हणजे गुरुचरणांचं हे महत्व आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाचं हे महत्व आहे. अन्यथा आपण पण पुन्हा-पुन्हा म्हणजे या जन्ममृत्यूच्या बंधनात म्हणजे गुंततच राहू. आणि भगवान यांना आपण समजूनच नाही घेऊ शकणार. भगवान यांना जाणूच नाही शकणार. तर मग आपण सेवा कुठून करणार? हो की नाही? मग यासाठी आपण गुरुचरणी सदैव लीन असलं पाहिजे. आता पुढे जाऊ. हा माताजी पुढचा श्लोक आहे. तपसु तप्तं किमनेन पूर्वं निरस्तमानेन च मानदेन धर्मोऽथवा सर्वजनानुकम्पया यतो भवान् स्तुष्यति सर्वजीवः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान वाचलं. तर आता आपण समजून घेऊया, की आमच्या पतीने पूर्वजन्मी मनाने अहंकारमुक्त राहून आणि सर्वांचा पूर्णपणे आदर करून अगदी काळजीपूर्वक तपश्चर्या केलेली आहे का? त्यांच्या अशा तपाचरणामुळेच तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न झाला आहात का? त्याने पूर्वीच्या एखाद्या जन्मी सर्व जीवाविषयीची करुणा म्हणून धार्मिक कर्तव्यांचे अत्यंत काटेकोरपणे आचरण केले होते का? याच कारणास्तव सर्व जीवमात्रांचे प्राण असणारे तुम्ही आता त्यांच्यावर संतुष्ट झाला आहात का? असा प्रश्न ते विचारतात. त्या ज्या नागपत्नी आहेत, तर त्या असा प्रश्न विचारतात. मग आता नागपत्नींना जाणून घ्यायचे, की पूर्वजन्मी कालियानी भक्त म्हणून असं काही भक्तियुक्त कर्म केलंय का थोडक्यात? तर अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न आहे. मग याच्यातून आपण समजून घेऊया, की पूर्वजन्मी आपण भक्ती मार्गावर म्हणजे असू आणि पुण्यकर्माचं काही आचरण केलेलं असेल, तर आणि तरच आपण श्रीकृष्णांच्या संपर्कात येऊ शकतो, अन्यथा येऊ नाही शकत. म्हणजे
याचा दाखला आपल्याला अनेक ठिकाणी मिळतो. मग चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम मध्ये काय उपदेश केलाय पहा, की साधकानं काय करायला पाहिजे, तृणादपी सुनिशीन, स्वतःला गवतासारखं तुच्छ मानलं पाहिजे आणि कुठलाही मान सन्मान ह्याची अपेक्षा न करता आपण अत्यंत नम्रपणे हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करून आपण भक्तिमय सेवेमध्ये सतत निमग्न राहायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता कालियानं काय केलं, की त्याच्या म्हणजे त्यानं घृणास्पद असं पापकर्मच केलेलं असणार आहे, की त्याचं फळ म्हणून त्याला सर्पाचं शरीर प्राप्त झालं होतं. आणि अशा म्हणजे असा सुद्धा म्हणजे म्हणजे व्यक्ती म्हणजे जो होता, की ज्याला सर्पाचे शरीर मिळालेलं होतं. म्हणजे त्याच्या पुण्यकर्माचं ते फळ नव्हतं. म्हणजे निश्चितच. पण म्हणजे असं ते साधारण म्हणजे साधारण जी सुकृत असतात म्हणजे जी पुण्यकर्म असतात. तर त्याचं ते म्हणजे फळ काही नव्हतं. म्हणजे असा विरोधाभास होता तिथं. म्हणून नागपत्नींना आश्चर्य वाटत होतं. म्हणजे पापकर्माचं तर फळ म्हणजे असं असं पण नाहीये आणि निश्चितच हे काही म्हणजे एखादी सुकृती म्हणजे त्याला म्हणायचं पुण्यकर्म. पुण्यकृत्याचं पण फळ नाही, की भगवान यांनी काय केलं, की स्वतःची चरण कमल जे आहेत, तर ते कालियाच्या मस्तकावर ठेवून तिथे काय केलं, नृत्य केलं. म्हणजे ती चरण कमलं त्याच्या फणावर उमटली ना. मग ही कृपा कशी काय झाली? आणि म्हणून त्या नागपत्नींना आश्चर्य वाटत होतं. म्हणजे असं कुठलं पुण्यकर्म पण नव्हतं किंवा पुण्यकृत्याचं ते फळ नसावं. निश्चितच नव्हतं. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याला दंडित पण करायचा भाग केला होता. म्हणजे एकाच वेळी 2 कृती घडल्या होत्या. मग ती चरणकमलं जी आहेत भगवानांची चरणकमलं, तर ती त्या फण्यावर उमटलेली होती आणि त्याच वेळी त्यांनी त्याला त्याच्यावर नृत्य करून दंडित करायचा प्रयत्न म्हणजे अशा दोन्ही कृती विरोधाभासाच्या झालेल्या होत्या आणि म्हणून त्यांना आश्चर्य वाटत होतं आणि म्हणून त्यांनी हे प्रश्न विचारलेत. मग आता याच्यात महत्त्वाचा भाग आपण काय शिकून घ्यायचा, की म्हणजे म्हणजे इथं नागपत्नीने जो प्रश्न विचारलाय ना, त्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर पूर्वजन्मी आपण भक्ती मार्गावर असल्याशिवाय, म्हणजे आपण मध्ये आणि असे अनेक पूर्वजन्म म्हणजे आपले हां आणि आपण भगवान जे आहेत, तर त्यांची म्हणजे सेवा करण्याचे असे प्रयत्न म्हणजे पुण्यकर्म म्हणजे काय, की भक्ती मार्गावर येऊन आपण वैष्णवांची सेवा केली, वेगवेगळ्या असंख्य वैष्णवांची सेवा केली, वैष्णव भक्तांची. त्याचबरोबर अशी भक्तियुक्त कर्म केलेली असते. तर अशी अनेक जन्म आपण पुण्यकर्म केलेली असतात आणि अशी सेवा केलेली असते. तेव्हाच श्रीकृष्णांच्या आपण संपर्कात येतो. म्हणजे आता इथे सगळे जमलेले जे आहेत, ह्यांनी अशी पुण्यकर्म केलेली आहेत आपण सगळ्यांनी. म्हणून आपण श्रीकृष्णांच्या संपर्कात आलो म्हणजे इस्कॉनच्या संपर्कात आलो आणि आपल्या मुखामध्ये हरिनाम आलं. अन्यथा हे येत नाही कुणाच्या मुखामध्ये नाम. हरिनाम इतकं सोपं नाहीये जिभेवर येणं. म्हणजे इथे असलेले आपण उपस्थित असलेले जे कोणी आहोत सगळे, हे सगळे असे पूर्वजन्मीचं म्हणजे जे आपण म्हणतो सुकृत म्हणतो ना पूर्व, तर असे म्हणजे असं पूर्वजन्मी त्यांनी वेगवेगळी म्हणजे अशी पुण्यकर्म केलेली असणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांच्या शुद्ध भक्तांची सेवा, वैष्णव भक्तांची, साधू संग केला असणार आहे, त्यांची सेवा केली असणार आहे. अशी विविध प्रकारे आपल्याला सेवा करता येते, भक्तियुक्त कर्म. अशी सगळी जेव्हा अशी आपण असंख्य जन्म जेव्हा केलेली असतील, त्यावेळेला जे आहेत भगवान श्रीकृष्ण यांच्या आपण संपर्कात येतो. म्हणजे संपर्कात येतो म्हणजे इस्कॉनसारख्या संघटनेच्या संपर्कात आलो. श्रील प्रभुपाद आपल्याला जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून कृष्ण समजले किंवा आपण कृष्ण भावनेमध्ये आलो, गुरु महाराजांकडून दीक्षित झालो. तर हे सगळं होणं म्हणजे आपण पूर्वजन्मी अशी भक्तियुक्त कर्म अनेक केलेली असतात आणि असे अनेक कर्म केलेले म्हणजे अनेक जन्म केलेले असतात. म्हणून कृष्णाची कृपा होते आणि कृष्णांच्या संपर्कात येतो आपण आणि त्याच्या पुढचा टप्पा हरिनाम मुखात येणं म्हणजे जे 16 माळा जप करतात आणि सेवा करतात वेगवेगळ्या प्रकारे. तर ते म्हणजे अजून भगवानांच्या म्हणजे प्रिय भक्तांच म्हणायला लागतील म्हणजे की भगवान सेवा कधी घेतील जेव्हा आपण त्यांची प्रेमाने सेवा करू. मग अशी त्यांची आपण सेवा जेव्हा केलेली असते तेव्हा भगवान सेवेचा आपल्याला काय देतील अवसर देतील किंवा सेवेची संधी देतील. हो की नाही? म्हणजे आपण भगवान यांच्या संपर्कात येण्यासाठी सुद्धा आपली तितकी पुण्यकर्म घडलेली असावी लागतात. म्हणजे भक्तियुक्त कर्म घडलेली असताना पुण्यकार्य म्हटलेलं. तर अशी घडलेली असायला आवश्यक आहेत आणि तेव्हाच आपण भगवानांच्या संपर्कात येतो. मग हरिनाम मुखात येणं म्हणजे त्या पुढचा टप्पा आहे पहा. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटलंय, आपल्यासारख्या साधकांनी काय केलं पाहिजे,
तृणासारखं म्हणजे गवतासारखं आपण सहनशील बनलं पाहिजे आणि आपण सदैव मुखामध्ये हरिनाम ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं पाहिजे आणि भगवानांची भक्तिमय सेवा करण्यामध्ये सदैव आपण निमग्न असलं पाहिजे. सदैव भगवानाची सेवा मी कशी करेन असा विचार केला पाहिजे. प्रत्येक कर्म आपली सेवा म्हणून केलं पाहिजे. म्हणजे आपण अर्थार्जन करू, कोणी विद्या अभ्यास करत असेल म्हणजे किंवा वेगवेगळ्या प्रकारे हो की नाही. आपण जे काही नोकरी चाकरी व्यवसाय करतो किंवा काही आपण काही गृहिणी असतात मग आपलं प्रत्येक कर्म आपण जे आहे तर ते कृष्ण सेवा म्हणून केलं, कृष्णाला केंद्रस्थानी म्हणून ठेवून केलं तर निश्चितच काय होतं तर ते कृष्ण भावनाभावित कर्म होतं, कृष्ण सेवा बनते ती. आपण स्वतःसाठी केलं, कृष्णाला केंद्रित न ठेवता केलं तर ती स्वतःसाठी केलेली म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी केलेली म्हणजे भोग्य स्तरावर आपण स्वतः इंद्रिय तृप्ती करतो म्हणजे काय करतो आपण भोगतो तो भोगतो हो की नाही म्हणजे उपभोगण्यासाठी केलेलं कर्म होतं. पण जेव्हा आपण कृष्णांसाठी करतो ना तेव्हा ते काय होतं सेवा स्तरावर जातं म्हणजे ते काय होतं भक्तियुक्त कर्म होतं किंवा ते सेवा होते कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा हा फरक आहे. म्हणून कृष्ण पाहिजेत प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रत्येक कर्मामध्ये कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून आपण कर्म केलं पाहिजे म्हणजे ती सेवा ठरेल. कृष्णांना केंद्रस्थानी नाही ठेवलं कृष्ण भावना तिथे नाही आहे प्रत्येक कर्मामध्ये तर ते आपण स्वतःच्या तृप्तीसाठी केलेलं कर्म होतं मग ते काय होईल भोग्य स्तरावरचं कर्म होईल आपल्याला सेव्य स्तरावर जायचं आपल्याला सेवा स्तरावर जायचं आणि यासाठी काय केलं पाहिजे कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून कृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे तर तेव्हा काय होईल कृष्णांची कृपा होईल म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी हेच सांगितले आणि असे अनेक जन्म आपले गेले असतील त्यामुळे की ज्यामुळे आपण कृष्णांच्या संपर्कात आलो आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करू लागलो मग इथेवरच हा टप्पा थांबत नाही तर साधकांना काय करायला पाहिजे कसलाही मान अपमान याचा विचार न करता तृणासारखं सहनशील राहून काय केलं पाहिजे तर भगवान जे आहेत त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला सदैव निमग्न केलं पाहिजे हे जे आहे हे महत्वाचं अन्यथा काय होईल तर आपण भक्ती मार्गावरून पतित होऊ तर ह्यासाठी आपण सदैव भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये राहिलं पाहिजे आणि हरिकृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे मग हे या श्लोकातून आपण शिकलो आपण इथे थांबूया माताजी आता आपण सगळ्यांना थोडस बोलायला लावू तर आता आपण या स्तुतीतले काही श्लोक अभ्यासले